पालघरकर, तुम्हाला तर या लोकेशन बद्दल माहित असेलच ना. हॅलो गाईज, मी श्वेता आणि आज मी आली आहे पालघर मधला हा शिरगाव फोर्ट एक्सप्लोर करायला. समुद्राच्या काठावर उभा असलेला हा किल्ला म्हणजे हिस्ट्री, नेचर आणि पीसफुल वाईब याचं परफेक्ट कॉम्बिनेशन. तर मंडळी, सकाळी लवकर उठून माझ्या सखीसोबत मी निघाले शिरगावला यायला. इथे येताना जो कोस्टल रोड लागतो, थंड वारा फेसवर येतो ना, त्या फिलिंगला लिटरली माझ्याजवळ शब्दच नाहीयेत. फोर्टमध्ये एंट्री घेतल्या घेतल्या सर्वात आधी लक्ष जातं ते या जुन्या मजबूत वॉल्सकडे. तर पोर्तुगीजांनी 16व्या शतकात उत्तर कोकणामध्ये सागरी दळणवळणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जे किल्ले बांधले होते, त्यातीलच पालघरमधील हा शिरगावचा एक महत्वाचा किल्ला होता. 1739 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. या किल्ल्यामध्ये ना एक भुयारी मार्ग सुद्धा आहे. मी आत जाताना अंधार बघून जरा घाबरलेच होते. पण आतून दिसणारा हा सुंदर व्ह्यू बघितला ना, तर सर्व भीती आपोआपच गायब झाली. किल्ल्याच्या बाजूनेच भक्कम गोलाकार असे बुलंद बुरुज आहेत आणि वरनं जुनी तोफ सुद्धा ठेवलेली आहे. आणि ऑनेस्टली इथलं सी व्ह्यू तर नेक्स्ट लेवल आहे. एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला ग्रीनरी. परफेक्ट स्पॉट फॉर फोटोज, रील्स अँड पीसफुल मोमेंट. जर तुम्हाला क्राउडेड टुरिस्ट प्लेसेसपेक्षा काम आणि रॉ प्लेसेस एक्सप्लोर करायला आवडत असतील, देन शिरगाव फोर्ट शुड डेफिनेटली बी ऑन युअर बकेट लिस्ट. सनसेट टाइमला तर इथली वाईब अजूनच मॅजिकल होते. एकदम फुल सिनेमॅटिक फील येतं. तर गाईज, ही होती छोटीशी जर्नी ॲट शिरगाव फोर्ट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड फॉलो करायला विसरू नका. अँड कीप एक्सप्लोरिंग विथ ट्रॅव्हल स्टोरीज विथ श्वेता. ओके, बाय बाय.